आज सुद्धा शेतातून थेट ताटात. आज असंच काहीच आहे, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही बघा. इथं ना आज हरभऱ्याची भाजी खुडण्यासाठी आलो होतो आत्ती आणि मी. आता तुम्ही म्हणताल आता हरभऱ्याची भाजी कशी काय, सीझन नाही काय नाही. आपल्या घरी जे आपण हरभरे केले होते ना, ते उपणल्यानंतर खालचा कचरा शेतात टाकला होता आणि ते उगवून आलं. तर खूप छान अशी हरभऱ्याची भाजी आली होती, म्हणून मग आत्तीने आणि मी खुडून आणली घरी. घरी आले, भाजी स्वच्छ करून घेतली आणि लगेच म्हटलं चला आज मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवूया. संध्याकाळचा साधा सिंपल बेत होता आज आमच्याकडे. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली, ठेचलेला भरपूर असं लसूण घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, त्याला छान परतून घेतलं आणि थोडी थोडी करून भाजी कढईमध्ये घालून घेतली. आता मटकीची डाळ मी इथं भिजत घातली होती, तर ती सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतली, पाण्याचा शिंतोडा दिला आणि छान मस्त ना आता इथं मी भाजी हलवून घेतली बघा. आणि अशी काहीशी भाजी झाली होती. मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट नव्हतं, म्हणून मी बारीकच कूट घालून घेतला. भाजी तर शिजली होती, तर इकडे बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या भाकरी तयार होत्या, मटकी डाळीची आमटी तयार होती आणि मस्त असा आजचा आमचा ना एकदम साधा सिंपल आणि गावरान बेत होता बघा. मुळा होता, ककडी काही नव्हती म्हणून मुळाच घेतला होता, असं काहीच आजचा मेनू होता. तर या सगळेजण मस्त असं जेवायला. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू परत, बाय.